आज काही बोलायला नाही वाटतं. से समथिंग. येस सर. आय एम ऑल इयर्स. गुड मॉर्निंग सर. मी मी पुन्हा काम सुरू करू शकते? येतं? नसेल येत तर मी शिकवेन ना सर. तुला येतं? सॉरी सर. ऑल राईट. आय होप तुम्हाला तुमची चूक कळली आहे आणि परत नाही होणार. आणि काम काय करायचंय हाच सांगेल. आणखी एक गोष्ट, हे माझं ऑफिस आहे आणि इथे कुठलीच गोष्ट माझ्या परवानगीशिवाय होत नाही. माझा शब्द अंतिम. आणि इथे मला उलट बोलण्याचा अधिकार कोणालाच नाहीये. कळलं? काय आहे, ह्या गोष्टी कॉन्ट्रॅक्टमध्ये मेन्शन केल्या नाही आहेत आणि तुमच्या स्वभावानुसार तुम्ही मला विचारूच शकता, म्हणून आधीच सांगितलं. लक्षात ठेवा. मॅक. शर्वर मॅडम, कुठे कुठे चाललात? काय नाही, ते कॉफी प्यायला. तुम्ही आल्यापासून एकदम गप्प गप्प आहे, शांत शांत. म्हणजे मी जस्ट विचारतोय, ते सर बोलले म्हणून का? नाही म्हणजे तुम्ही ते सर बोलले तर एवढं लावून नका घेऊ मनाला. काय सर बोलून जातात कधी कधी, पण सर खडूस नाही आहेत. दिल के अच्छे आहे सर, दिल के बुरे नाही आहे. त्याच्यामुळे मनाला नका लावून घेऊ, बाकी काय नाही. काय आता तर आपली सुरुवात आहे. म्हणजे तुमचं तर आत्ताच सुरू झालंय जॉब आणि आपण नोकरदार वर्ग आहे ना, आपल्याला बॉसचं थोडं ऐकावंच लागणार ना. आणि मला नोकरी सोडणं नाही परवडणार. मी विसरलेली, दर महिन्याच्या 1 तारखेला जो पगार मिळतो त्याच्यासमोर महिनाभराचा अपमान खूप छोटा असतो. रागाच्या भरात नाही लक्षात आलं माझ्या. मी राग करून नुकसान माझंच होणार आहे. तो शायनर कितीही बोलला तरी मला गरज आहे नोकरीची. त्याने तर फुल लायकी काढली रे माझी. इतकी वाईट नाहीये मी. एक मिनिट, वाईट इतकी नाही, तुम्ही वाईट नाहीच मॅडम. तुम्ही असला विचार करू नका हो. हे काहीतरी, अरे इंटरव्ह्यू देऊन सिलेक्ट झाला ना तुम्ही, मग असं काय कोणी चिकटवलंय तुम्हाला जॉबला? 1 नंबर कॅन्डिडेट होता तुम्ही, डिझर्विंग कॅन्डिडेट. कुलकर्णी बोलले मला 1 नंबर इंटरव्ह्यू झालेला तुमचा म्हणून. त्याच्यामुळे तुम्ही असला विचार करू नका हो. मी तर बोलतो तुम्ही ह्याच कंपनीत काय कुठल्या पण कंपनीत इंटरव्ह्यू दिला असता ना, तुम्ही 100% सिलेक्ट झाले असता मॅडम, मला गॅरंटी आहे ना. उलट या कंपनीचं नशीब आहे की तुम्ही इथे सिलेक्ट झालात. यू इन अस कंपनी, गुड लक. कसं वाटलं इंग्लिश? एवढं भारी बोललो, टाळ्या तर वाजवा मॅडम, काहीतरी रिॲक्ट. हा ये देख साला, ये देख, आ गए रोज की तरह टक 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 ऑफिस में काम करने. अब क्या ये काम करोगे, घर जाओगे, खाना खाओगे, सो जाओगे. साला ये भाई अपने ऑफिस में क्रांति लाना चाहती है. कौन सुना उसकी बात को? मैं सुना, जाग गया मैं. हाँ सरवरी मैडम, अरे कैसे बताऊं तुम्हें, तुम इस ऑफिस के लिए क्या हो? खुशियों की बौछार हो, सपनों की उड़ान हो, हर चेहरे की मुस्कान हो तुम. मेरे लिए डर मूवी की किरण हो तुम. मेरे लिए लकी चाम हो तुम. तू काल माझी थोडीशी हेल्प केली ना, माझं टार्गेट कंप्लीट झालं माहितीये. और मेरे एक्सरसाइज का मोटिवेशन हो. तुला काय बोलायचं आहे अजून? नाही काय सुचत नाही? नाही सुचत आहे ना, मग मी बोलू? सरवरी मॅडम, बघा सगळे तुम्हाला कसा हसवण्याचा प्रयत्न करतायत. अरे थोडी तरी स्माइल दे ग चिमणे. चिमणे मॅडम. काय ऐकायला नाही येते? मी बोललो तो किशा सणाच आहे ना, हा त्याच्याकडे बोललो तर तो बोलला देतो पैसे म्हणून. म्हणजे म्हणजे अगं त्याच्याशी वार्ता केली मी
की बाईचं लग्न आहे, साखरपुडा आहे, खर्च वाढलाय, तर तो म्हणला तू काय टेन्शन घेतो मी देतो ना तुला. असं तो बोलला? अगं म्हणजे विचारल्यावर तो म्हणला देतो उसने पैसे तुला. अहो कशाला आता उसनवार करायचा? मग फेडताना नाकीनऊ येतं ना मग. पमा डार्लिंग डोंट वरी, अरे मी आहे ना. हा? हे बघ तुलाही माहितीये मला कोणाकडे पैसे मागायला बरं वाटत नाही, पण आता बाईचं लग्न तोंडावर आलंय की नाही, त्यात घरी 4 वेळा पाहुणे येणार, पावसाळा आलाय, त्या कौल चढवलेत, हा त्याची डागडुजी करायची की नाही आपल्याला. आता मला सांग पमा, घरी पाहुणे आल्यावर बादल्या ठेवायच्या छपराखाली, हा हे सगळं नसतं तर कशाला कर्ज वाढवलं असं सांग बरं. हा जे पण काय ठरवताय ना ते ठरवा, पण जास्ती टेन्शन नका घेऊ तुम्ही. अगं नाही 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 नाही, काय टेन्शन नाही त्यात काय, आणि खिशा आपला आहे त्याचं काय नाही एवढं. हा मी मार्केट मध्ये. काय 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 मार्केट मार्केट घरी आल्यावर बोलू. हा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हा चल, हा चल ठेवतो. हा सर आले. हॅलो हा आलो आलो. कोण आवाज करते इथे? काय चाललंय? नाही काम समजवतोय ना, तुम्ही बोलत ना. सो कसं आहे शर्वरी मॅडम, जेव्हा आपण एक काम करत असतो की नाही तर ते त्या दिवशीच पूर्ण झालं पाहिजे, नाही तर मग सर अरे पासून नका ना केले बेलो. हे तर पाहिजे होतं. अशा हसत राहा, भारी दिसता. हा सॅड बीड होऊ नका. ए लो बॅटरी. ना बोलू. हो रे, थँक्यू. थँक्यू का? अरे मला खरंच वाटलं होतं की एवढ्या ऑफिसमध्ये मी एकटीच मुलगी आहे तर माझं कसं होणार, पण तुम्ही सगळे. अरे मॅडम पागल बिगल झाला का तुम्ही? असला काहीतरी विचार करू नका. आपली पोरं एकदम भारी आहेत, काही टेन्शन नाही. हा म्हणजे आता खरं सांगू तुम्हाला, तुम्ही जेव्हा फर्स्ट डे आले ना एकदम ऑफिसमध्ये, एकदम फर्स्ट टाइम, तो खरंच आमच्या या पुरुषांच्या ऑफिसमध्ये कोणतरी पोरगी पहिल्यांदा आली होती. तेव्हा थोडं म्हणजे आमच्या सगळ्यांच्या डोक्यात ऑइलिन बिलिन वाजलं होतं, थोडे फुगे बिगे उडाले होते, असे थोडस दिल गार्डन गार्डन झालं होतं. पण एवढंच म्हणजे तुम्हाला त्रास होईल एवढं नाही. आणि उलट आता तर आम्हाला भारी वाटतंय, म्हणजे तुम्ही आमच्या या अख्ख्या पुरुषांच्या ऑफिसमध्ये एकमेव पोरगी आहे, तर उलट आम्हाला ना ही आमची जबाबदारी वाटते. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही पोरं एकदम नीट काळजी घेणार, आपली जबाबदारी 1 नंबर पार पाडणार मॅडम. आणि काय आम्ही बरीच वर्ष इथे काम करतो, तर आम्ही एकमेकांना धरून असतो, असे सांभाळून घेतो सगळ्यांना. ही ना आमची छोटीशी फॅमिली आहे, आणि आता तुम्ही पण आमच्या फॅमिलीचा हिस्सा आहे ना. मग काय, चल ना भाई, बघतो काय काम करूया आता. अरे भाई ने बोला तो काम करेंगे ना भाई. अरे वहिनी कशा आहात? अरे शेखर भाऊजी मी बरी आहे. वहिनी? ती पण बरी आहे. हा मुलगी आली ना बाळपणासाठी, हो का? त्यामुळे कामाचा सगळा लोड माझ्यावरच पडतं. आई ग. आता जे आपण कामासाठी माणसं ठेवतो त्या ऐन सीझनच्या टायमाला गावी निघून जातात, मग आपले वांदे होतात, मग आलेली ऑर्डर सोडून द्यावी लागते. पण झालं तरी काय? अहो मोठी ऑर्डर मिळते, बडी पार्टी आहे, लग्नासाठी त्यांना घरगुती फराळ हवाय, लाडू चकली शेव चिवडा. पण आमचा माणूस आता गेला गावी, आता कामासाठी हात कमी पडतायत मला, म्हणून चाललो होतो तिकडे. ते आपले BMCतले कदम आहेत ना, हा हा. त्यांच्या ओळखीतलं आहे कोणीतरी, ते बोलले काही कामगार देतो थोड्या दिवसासाठी. भाऊजी जर हे काम मी केलं तर मला पैसे मिळतील? तुम्ही हा हे आपलं रोजच काम आहे, मी बनवून देऊ शकते ना तुम्हाला फराळ. तुम्ही बनवत असाल तर टेन्शनच नाही वहिनी, मला जे पैसे भेटतील ते मी तुम्हाला देईन. बर. से मला ऍडव्हान्स मिळालाय, नाहीतर मी त्यांना नाही बोलून मोकळा झाला असतो. नाही 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 नाही, त्यांना नाही वगैरे बोलू नका. मी तुम्हाला बनवून देते. कधीपर्यंत हवाय? उद्या सकाळी. मी लिस्ट पाठवतो आणि तुम्हाला ऍडव्हान्स पण. हा. पण सकाळी भेटेल ना सगळं? हा देते देते ना. थँक्यू हो वहिनी. मी देवळात चाललो होतो, पण देवाने आधीच ऐकलं. मी तुम्हाला ऍडव्हान्स पाठवतो आणि जे सामान आणले ना ते पण पाठवतो. ठीक, येऊ का?